नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा जोरदार टाळ्या माझ्यासाठी झालं पाहिजे. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या कार्यक्रमात आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज खड्ड्यात पडायला येणार, आज इथे मुलाखत द्यायला येणार आहेत बाटलीवाला इन्स्टिट्यूटच्या सर्वा विशाखाताई बाटलीवाला. एकदा जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया. स्वागत आहे तुमचं. आणि मुळात मी आभार तुमचं यासाठी मानतो की फारच छोट्या नोटीसवर तुम्ही इथे आलेला आहात. नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. खरं तर मला सामाजिक कार्यासाठी कायमच तत्पर राहायला आवडतं. पण एक प्रश्न विचारू का? म्हणजे काल रात्री तुम्ही 2 वाजता फोन केलात, ही काही वेळ आहे का फोन करायची? नाही, ऍक्च्युअली मी दिवसाच करणार होतो, पण मागे एकदा तुम्ही म्हणाला होतात की समाज कार्यासाठी मी 24 तास उपलब्ध आहे, दिवस रात्र कधीही फोन करा. हो, पण कधीही म्हटल्यावर कधीही नाही ना फोन करायचा. बरोबर. ती बोलायची पद्धत असते, म्हणायची पद्धत असते. आता आपली सई नेहमी कसं म्हणते, तुमचं हे त्रिकूट बघायला मला पुन्हा आवडेल, पण म्हणून लगेच आपण तिघांचं स्किट करतो का? नाही. तिला आपलं सुचत नाही त्यावेळेस काय बोलावं. आता प्रसाद दादा, पार्टी कधी? त्याच्यावर ते म्हणतात नक्की देणार, पण ते देतात का? ती बोलायची पद्धत असते. आता चॅनल सुद्धा तुम्हा सगळ्यांना आपण युरोप टूरला घेऊन जाणार असं म्हणतं, पण नेतं का? चॅनलने कधी म्हटलं युरोप टूर? मला नाही म्हटलं कधी. चॅनल नेत आहे मला टाळून. नाही, तुम्हाला टाळून शक्य आहे का? नाही, चॅनल असं म्हणत नाही. आपण अशा गोष्टी पेरत राहायच्या. मध्ये ना अनेक अशा छोट्या छोट्या गोष्टी पेरल्या ना की ते आपोआप खऱ्या होतात. निदान युरोपला नाही किंवा नेपाळला तरी नेतील. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. कालांतरानं त्या गोष्टी खऱ्या होतातच, ठरतातच. माहितीये का? हल्ली सोशल मीडिया त्याच्यावरच तर चाललंय, नाही का? क्या बात आहे. जे विचार तुम्ही इथून मांडलेत ना, क्या बात आहे. खरंच म्हणजे तुम्हाला ना क्या बात आहे. मला खूपच हे वाटलेलं आहे. येस, फार बरं वाटलेलं आहे. येस. या ताई, तुम्ही आलेला आहात, पुन्हा एकदा स्वागत करतो. या सोफ्याच्या घशात तुम्ही काय करू? नाही, सोफ्यावर बसा, सोफ्यावर बसा. असं एवढंच प्लीज. मला कळेच नाही एकदम. नाही. येस, प्लीज बसा. येस. सो मॅडम, ऑल युअर्स. अच्छा, तुम्ही माझी ओळख वगैरे काही करून द्या. ओळख आहे. नाही, ओके, हा, ठीक आहे. नमस्कार रसिक हो, मी विशाखा सुभेदार बाटलीवाला. म्हणजे लग्नाआधीची मी सुभेदार आणि लग्नानंतर मी बाटलीवाला. आपल्या शहरातले सुप्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट चिंतन बाटलीवाला यांच्याशी मी लग्न केलं. आपला चिंत्या. तुम्ही ओळखता माझ्या यांना? नाही. मग डायरेक्ट चिंत्या काय? नाही, मी म्हटलं आपला चिंत्या नाही. तुमचा चिंत्या वेगळा, माझा चिंत्या वेगळा. आपण प्रश्नांना सुरुवात करूया का? काय माहित, तुम्ही प्रश्न विचारणार आहात का मीच माझे प्रश्न गृहीत धरून मुलाखत सुरू करायचे? नाही, मी विचारतो ना. प्लीज. तर सगळ्यात आधी पहिला प्रश्न. हो. आता मजा येणार आहे मुलाखतीला मजा येणार. तर प्रश्न असा आहे की तुम्ही 10वीच्या विद्यार्थ्यांचं कॅन्सल करता. तुम्ही कॅन्सल करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? नाही, एक मिनिट, मला प्रश्न विचारू द्या. 1 मिनिट. म्हणजे वर्षभर त्यांनी मेहनत करायची आणि तुम्ही शाळा येणार मार्च महिन्यात आणि तुम्ही कोण आहे 10वी कॅन्सल, 10वी कॅन्सल, हे का? 1 मिनिट ऐका, मला कॅन्सल करायचं नाहीये, मी काउन्सिलिंग करते. कॅन्सल आणि काउन्सिलिंग फरक आहे. 2 वेगळे शब्द आहेत ना. काउन्सिलिंग आहे, काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशन. म्हणजे सांगते. समुपदेशन म्हणजे काय? सल्ला देणं, ऍडवाइस, मार्गदर्शन. हे शब्द मला माहिती नाही. हा दोष माझा नाहीये ना. तुम्ही मला काय दोष देताय? स्वतःबद्दल बोला ना. कसं आहे, भाषाची माहिती करून घ्या. भाषेची कळले? 2 वेगवेगळे शब्द आहेत. काउन्सिलिंग आणि कॅन्सल 2 वेगवेगळे शब्द आहेत ना. त्याचा अर्थ त्या ठिकाणी तो शब्द नाही वापरला तर त्याचा अर्थ बदलतो. आता बघा, फॉर एक्झाम्पल, तुम्ही माझी मुलाखत घेताय च्या ऐवजी तुम्ही माझ्यात इंटरेस्ट घेताय असं म्हटलं तर? गुजबम्स. कमाल.
ऍक्च्युली एक सांगू का? बोला ना. मी ना अजिबातच चिडत नाही. म्हणजे माझ्या जिभेवर साखर ठेवावी लागते. काय माझं समुपदेशन हा व्यवसाय आहे ना, त्याच्यामुळे चिडायचं नसतं मला. पण तुम्ही ना मला माझ्या मनाविरुद्ध वागायला लावू नका प्लीज. मी चिडले वगैरे मग मी काय करेन सांगता येत नाही ना. मोठ्या मनाने मी तुमची माफी मागतो. पुन्हा प्रश्न तोच आहे की तुमचं कार्य काय आहे? माझं कार्य म्हणजे 10वीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचं समुपदेशन करणं हे माझं कार्य. नाही, अतिशय चांगलं आहे की 10वीच्या विद्यार्थ्यांना तुम्ही ते समोरचं स्टेशन समुपदेशन तुम्ही करता. तर तुम्ही हे करता ते. तर तुमचे जे पती आहेत ते तुम्हाला त्यात मदत करतात का? नाही, कसं आहे की ते आता गायनाची लाज वाटते एवढे मोठे आहेत या शहरातले. तर एक मोठा गायनाची लाज वाटते. हे काय आहे गायनाची लाज वाटते? तुमचे पती आहेत ना, आता मगाशी सांगितलं तुम्ही. गायनेकोलॉजिस्ट आहेत. गायनाची लाज वाटते काय? नाही, मला थोडं हे त्याचे कान आहेत ना, त्याची भोक आहेत ती काय मळ साठवायला दिली आहेत? हसू नका, नीट शब्द जर ऐका ना. ते माझं चुकलंय. एनिवे, तर ते गायनेकोलॉजिस्ट आहेत. तर ते मला अगदी मदत असं नाही करत, पण त्यांचं प्रोत्साहन असतं, त्यांचा पाठिंबा असतो कायम. तर गेली अनेक वर्ष मी या शैक्षणिक क्षेत्रात समुपदेशक म्हणून काम करते. तर आता म्हणजे विद्यार्थी मित्र 10वीचा टप्पा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे आयुष्यातला. त्या टप्प्यावर येताना ना काळजी घ्यावी लागते. आता बघा रसिको, मार्च महिना आहे. मग एप्रिल काय पोपट आहे? मार्च महिना आहे, एप्रिल पोपट आहे, मे का घार आहे. कैसा बात करताय तुम बियरवाला? बाटलीवाला आडनाव आहे माझं, बियरवाला नाव नाहीये माझं. येस येस येस. एक सांगू का तुम्हाला? बोला ना. म्हणजे मी ना ब्लॅक बेल्ट आहे. लेदर बेल्ट. या एका पंच साठी सलवारवर बेल्ट घातलास? घाल. पडला तो. बेल्ट आहे आणि पंच आहे. मध्ये मध्ये नका बोलू प्लीज. तर 10वीचा टप्पा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे या परीक्षांना जर सामोरं जायचं असेल ना, तर अत्यंत महत्वाचे 3 टप्पे आखायचे. तर पहिला टप्पा शारीरिक सक्षमता. यामध्ये काय ना मंडळी, वर्षभरच आपल्या झोपेला किमान 8 तास सलग झोपण्याची सवय लावायची. त्यामुळे काय आता हल्ली मी बघते विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मंडळी परीक्षा जवळ आली ना की प्रचंड जागरण सुरू करता. आणि त्यामुळे काय होतं, तुमच्या शरीरातली जे रासायनिक द्रव्य आहेत ना, ते तुमच्या शरीरावर परिणाम करतात आणि तुमच्या स्मरणशक्तीला बाधा ठरते. त्यामुळे जागरण टाळा आणि अत्यंत शांतपणे अभ्यास करा. दुसरा टप्पा. आता मी तुम्हाला शारीरिक एक जर रिक्वेस्ट करू का? सारखं टप्पा 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 होते, इरिटेट होतंय कानाला. व्हेरिएशन आहे. कार्यक्रमाचं नाव काय? जाऊया गप्पांच्या गावा. जाऊया टप्पांच्या गावा आहे का? तुमचा टप्पा हल्लाय का? जरा गप्प बसा ना. तर दुसरा टप्पा असा आहे की ताण तणाव. आता ताण म्हणजे काय? हे आपण ज्याने ऐकतो ते कान. तो कान. आणि गायक घेतात ते ती ताण. हो, ताण आहे. आणि आपण म्हणतो ना तुझ्या नानाची टांग. आणि जो कोंबडा असतो सकाळी आरवतो ते ती बांग. अच्छा अच्छा अच्छा. आणि ती हेअर ड्रेसर सुलभाताई करते ते ती टॉंग. होळीला आपण पितो ती भांग. आणि तुमचा पडत नाही ना तो सुद्धा भांग. तर मी होते दुसऱ्या टप्प्याकडे. ताण. तर ताण म्हणजे काय? स्ट्रेस. हल्ली आपण बघतो सगळ्या आजारांचं मुख्य कारण म्हणजे स्ट्रेस आहे. येस येस. हे अतिशय मोठा पॉइंट यांनी म्हटलेला आहे. 30 ml वाला. 30 ml नाहीये. सॉरी काय झालं ते? सॉरी. येस 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 येस. तर रसिको हो, स्ट्रेस आज प्रत्येक क्षेत्रात तुम्ही गेलात तर स्ट्रेस लेवल खूप वाढलेली आहे. अच्छा, तुम्ही सांगताय का पुढचं सगळं? सांगा. तर तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्र घ्या किंवा शैक्षणिक क्षेत्र घ्या, मेडिकल क्षेत्र घ्या, सगळीकडे हे वाढलेलं आहे. स्ट्रेस आपल्या जवळ कोणत्या रूपात येईल आपल्याला काही कळू शकणार नाही. या क्षणाला ह्या मंचावर सुद्धा स्ट्रेस असू शकतो. याचं उदाहरण आपल्या जवळ आहे हा सोफा. या सोफ्यावर आज काय स्ट्रेस आहे ते आपण इमॅजिन करू शकतो. चला, सहन होत नाही, सांगता येत नाही अशी परिस्थिती त्या सोफ्याची झालेली आहे. सोफाने जायचं कुणाकडे?
याच्या समोरचं स्टेशन कोण करणार? चला. या सोबत. नाही, sorry. मी उभं राहते ना. नाही. काय माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला सोफ्याची काळजी आहे, पाहुण्याची कुठे काळजी आहे? मी उभी नाही, राहते. तसं नाही. मी उभं राहून बोलते. नाही, ऐका विद्यार्थी मॅडम, ऐका, मला तसं नव्हतं म्हणायचं. मग काय म्हणायचं? उभं राहून सुद्धा काय तसा फरक पडला? ह्याचा स्ट्रेस तुम्ही फरशीवर देता येतात. बास झालं, बास झालं. बास, इरा. मला अपमान करायला बोलवलंय? सॉरी प्लीज हवं हे याच्यावर हे गप्प बसा तुम्ही, please. प्लीज बसा. प्लीज मला फक्त प्रश्न आहेत ते ते विचारायचे. ठेवा तुमच्या थिल्लर प्रश्न आहेत तुमचे. चिडू नका, मला फक्त एवढंच तुम्ही जरा विचारायचं. शांत बसाव प्लीज. एकही प्रश्न कुठल्याही विद्यार्थ्याच्या मनात अशा प्रकारे आलेले तुम्ही थिल्लर प्रश्न विचारता, जरा शांत बसा. नॉनसेन्स. हा तर मुद्दा असा आहे, आता आपण ताणतणावापर्यंत होतो, तो तणाव अजिबात घ्यायचा नाही, ताण मुक्त जगायचं, आनंदी राहायचं. तिसरा मुद्दा आहे मानसिक स्वास्थ्य. आपलं मानसिक स्वास्थ्य जपायचं, कसं मन आनंदी ठेवायचं, छान गमतीशीर काहीतरी व्हिडिओ बघायचे, एखादं स्किट बघायचं, महाराष्ट्राची हास्य जत्राचं स्किट बघायचं. समीर चौगुलेचं स्किट तुम्ही बघू शकता. हा याचा बघा, माझा आला की डोळे मिटा. तर असं एखादं स्किट बघायचं, ते झाल्यावर मग अतिशय आनंदी मनानं अभ्यासाला लागायचं. आता 18 तास अभ्यास करण्यात खरं तर काहीच अर्थ नसतो. 3-4 तास फोकस राहून अभ्यास करायचा. Yes, म्हणजे लक्षात राहतं. आता बघा आपण मंडळी लक्षात स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे पर्याय तुम्ही तुमचे शोधू शकता. उदाहरणार्थ आपल्याला पाढे लक्षात राहतात. ते का लक्षात राहतात? कारण एक चाल असते, बे एके बे बे दुने चार म्हणा. तर ही पाढे चाल असल्यामुळे आपले पाढे आजही लक्षात आहेत. तुम्हाला आठवतं लहानपणी अतिशय सुंदर उदाहरण आहे की एखादी व्याख्या लक्षात ठेवायची असेल तर आपण गाण्यांच्या स्वरूपात लक्षात ठेवतो. तसंच इंद्रधनुष्याचे 7 रंग आपण लक्षात ठेवण्यासाठी मला माहितीये मी लक्षात ठेवायचो. माझ्या बाबांनी मला शिकवलेलं होतं. मी सांगू शकतो का? मी येस, इंद्रधनुष्याचे 7 रंग मला बाबांनी शिकवलेले होते की हे लक्षात ठेवायचं, म्हणजे त्याचे प्रत्येकाचा एक एक शब्द आहे तो लक्षात ठेवायचा. तान्यास तुम्ही दुधू पाजा असं लक्षात ठेवलं ना की इंद्रधनुष्याचे सगळे रंग आपल्या लक्षात राहायचे. म्हणजे मी तानास तुम्ही दुधू पाजा. मी म्हणायचं दिस इज अमेझिंग. प्लीज जरा एक्सप्लेन कर ना प्लीज. आता तानास तुम्ही दुधू पाजा ना, तर ताना तर तांबडा, तावरून आपण तांबडा हे करू शकतो. नाही नावरून नारिंगी असं होऊ शकतो. गावठी नारिंगी. स वरून सफेद आहे, त्यामुळे एक पहिलं झालं ते तानास. आता तू वरून तुंबडा नावाचा रंग आहे, प्रचलित आहे तुंबडा. मी कसं आहे की मातकट आणि हिरवा ह्याचं मी असं आहे. हे असं नाहीये, माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं आहे. पण आहे हा चुकीचं शिकवलं तुमच्या वडिलांनी. तुम्हाला कळतंय का? असं काही नाहीये तानास दुधू पाजा वगैरे असं काही नाहीये. ताना पी ही नी पाजा असं येते, कळलं का? तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा, जांभळा असे ते रंग आहेत, कळलं का? तानासा दुधू पाजा असं काही नाहीच आहे. मूर्ख माणूस मला तुझ्यासोबत अजिबात थांबायचं प्लीज थांबा मॅडम, प्लीज.